यानंतर काही बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत। युद्धनौका नेमकी कशी असते, तिच्यावर नेमकं काय काय असतं याची अनेकांना उत्सुकता असते। मात्र इच्छा असूनही सर्वसामान्यांना ती पाहता येत नाही। पण रत्नागिरीतल्या जुवे येथील सचिन चव्हाण यांनी आपल्या टीमसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात 2 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या अत्यंत अत्याधुनिक अशा मोरमुगाव युद्धनौकेची प्रतिकृती तयार केली आहे। सचिन चव्हाण हे नेव्हल एनसीसी डिपार्टमेंट मुंबई या ठिकाणी नोकरीला असतात। नौदलाकडूनच सचिन चव्हाण यांना ही प्रतिकृती बनवण्यास सांगण्यात आलं होतं। चव्हाण आणि टीम यांनी रत्नागिरीतच जुवे या ठिकाणी 20 फूट लांब आणि 7.5 फूट उंचीची ही प्रतिकृती तयार केली आहे। गोवा वॉर मेमोरियल मध्ये कॉलेजमध्ये ती ठेवण्यातही येणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात सचिन चव्हाण यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आपण बघूया। 2 वर्षापूर्वी भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक अशी मोरमुगाव ही युद्धनौका दाखल झालेली आहे आणि तिची प्रतिकृती रत्नागिरीतील तरुणाने एका बनवलेली आहे। त्यांच्या संपूर्ण टीमने ही प्रतिकृती बनवलेली आहे। विशेषतः नौदल जे आहे ते नौदल अशा युद्धनौका ज्या आहेत त्यांची प्रतिकृती बनवण्यास त्यांना सांगत असतं आणि गेल्या महिनाभर त्यांनी अतिशय मेहनत घेऊन ही युद्धनौका जी आहे त्याची प्रतिकृती बनवलेली आहे। क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली युद्धनौका ही सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात आहे आणि ती या युद्धनौका ज्या आहेत त्या सर्वसामान्यांना पाहता याव्यात, विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करता यावा यासाठी अशा प्रतिकृती नौदल बनवून घेत असतं आणि त्यातीलच ही मोरमुगाव ही युद्धनौका आहे आणि त्याची प्रतिकृती रत्नागिरीतल्या जुवे येथील हे जे तरुण आहेत त्यांनी बनवलेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने म्हणजे ही तुम्ही बनवलीत, तुम्हाला कधी बनवण्यास सांगण्यात आलं आणि काय वैशिष्ट्ये आहेत नेमकी? प्रथम नमस्कार, मी सचिन चव्हाण। मी मुंबईमध्ये वन महाराष्ट्र नेव्हल एनसीसीमध्ये काम करतो आणि मेन उद्देश माझ्या ह्याचं की शिपच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेव्ही काय आहे, नेव्हीची भव्यता काय आहे, त्याच्यावर काय वेपन्स असतात, आर्गामेंट्स काय असतात, जी नेव्हिगेशन रडार ही सिस्टीम काय, ही मुलं कॅडेट्स आणि मुलांना आणि इतर लोकांना ही पोचणं गरजेचं आहे। तर हे काम करत असताना नेव्हीच्याच नेहमी संपर्कात असल्यामुळे नेव्हीने मधील गोव्यामधील जे वॉर मेमोरियल आहे तिथे ह्या मोरमुगावचं मॉडेल प्रतिकृती ठेवण्याचं मला सांगण्यात आलं। तर मी बोललो ठीक आहे की आपले जे लोकल मुलं असतात, कॅडेट्स असतात, एक्स कॅडेट असतात, आज नोकऱ्या तर शिल्लक नाही आहेत, पण जे अशी मुलं एनसीसी बाहेर पडतात, पण मी एक इन्स्ट्रक्टर असल्यामुळे त्या मुलांना हे करून मार्गदर्शन करून आणि स्थानिक लेवलचे जे कलाकार आपले असतात, जसे फॅब्रिकेशन म्हणजे किरण शिंदे आहेत, हर्ष संघर्ष, ही मुलांना एकत्रित घेऊन गेले 1 महिना आम्ही हे काम करून पूर्णतः मेटलमध्ये हे आम्ही मॉडेल्स तयार केलेले प्रतिकृती। जशी जी मोरमुगाव युद्धनौका जशी आता सध्या कार्यरत आहे तशीच ही पूर्णतः आहे आणि जे पूर्ण त्याच्यावर दाखवण्यात आलेलं आहे ते सर्व तसंच आहे का? ही मोरमुगावचा ही ॲक्च्युली प्लॅनप्रमाणे 1:26 हा रेशो हा जो आहे त्या रेशोला अनुसरूनच हिची प्रतिकृती तयार करण्यात नेमकं कशा पद्धतीने हे कुठे कुठे क्षेपणास्त्र कशा पद्धतीने ठेवलेले आहेत ते जरा तुम्ही सांगा। नेमकं इथे काय आहे या ठिकाणी, त्यानंतर पुढे काय आहे ते एक सांग। ही मेन जी आहे टॅरेट्स असते, ही सरफेस टू सरफेस, सरफेस टू एअर्स ह्या दोन्ही ठिकाणी मारा करते। ह्या पुढच्या जे आहे जे ही मिसाईल आहे ही वर्टिकल लॉन्चेस, ह्यांचा मारा सरफेस टू सरफेस, सरफेस टू एअर आणि ह्यांचा मारा हे म्हणजे ब्रह्मोस सारखं जे मिसाईल्स आहे आधुनिक ते ज्यांची क्षमता 500 ते अगदी 4000 किलोमीटरचा मारा आहे, अशी क्षेपणास्त्र ह्या शिपमध्ये अपलोड आहेत। तसेच हे जे क्षेपणास्त्र आहे ह्याला RPO रॉकेट लॉन्चेस, हे सरफेस टू एअर म्हणजे विमाना ह्यासारख्या यांचा अचूक मारा उडवण्याची क्षमता आहे। पुढील हे नेव्हिगेशन रडार हे सर्व आर्गामेंट आणि रडार सिस्टीम या शिपवरती फिटेड आहे। पुढे जे म्हटलं जातं फनेल म्हणजे शिपचं सायलेन्सर इनडायरेक्टली आणि लाईफ सेव्हिंगसाठी अशा ज्या छोट्या छोट्या जेमिनी या शिप्सवरती हे अवेलेबल्स आहेत आणि हा मिडल डेकमध्ये ह्या आहेत टॉर्पिडो ट्यूब्स, ह्याचा मारा क्षमता सरफेस टू वॉटर म्हणजे सबमरीन सारख्या याच्यावर ह्या मारा करतात आणि ह्या छोट्या ज्या आहेत गॅटलिंग गन्स ह्यांचाही मारा सरफेस टू सरफेस केल्या जातात। लाईफ सेव्हिंगसाठी सध्या जेमिनीज, पुन्हा हे कवचसारखे सिस्टीम्स जे ह्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि हे डूम्स वगैरे सिस्टम्स आहेत आणि पाठी ह्या येईल तर हॅलो अँगर्स, यामध्ये ध्रुव, कमो, चेतक यासारखी हेलिकॉप्टर्स होतात। तर कॅपॅसिटी याची 2 हेलिकॉप्टर्स यामध्ये नेहमी असतात, तैनात असतात।
या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्यासाठी किंवा ते काय सांगा. हे हेलिकॉप्टर्स आहे, हे याला हा हॅलो डेक आहे यामध्ये, आणि हे आतमध्ये यांचे 2 हॅली हँगर्स असतात. यामध्ये आपल्याला एकूण कमाऊ, ध्रुव, HAL, चेतक यासारखी हॅलो यामध्ये उतरतात. निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर एक मुर्मुगाव या युद्धनौकेची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे आणि ती कशा पद्धतीने म्हणजे जशी युद्धनौका आहे त्याच पद्धतीने ही प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. येत्या 3 फेब्रुवारीला व्हाईस ॲडमिरल यांच्या हस्ते तिचं उद्घाटन होणार आहे गोव्यामध्ये, आणि ती गोव्यामधील विद्यार्थ्यांना म्हणजे वॉर मेमोरियल कॉलेज आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे आणि त्या ठिकाणी सर्वसामान्यांना देखील ही नौका पाहता येणार आहे. आणि निश्चितच ही एक वेगळी प्रतिकृती या चव्हाण यांनी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते. राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.